आबाच्या वाढदिवसानिमित्त ओपन बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे। हे शर्यतीचं आयोजन करण्याच्या मागे राजकारण आहे का समाजकारण आहे? समाजकारण। या शर्यतीच्या मागे या माढा मतदारसंघात कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत असं कुठलंही मैदान या ठिकाणी झालेलं नव्हतं आणि याही लोकांना या मैदानातला किंवा बैलगाडा शर्यत काय असते त्या भागाला माहीत व्हावं या उद्देशानं येथे मैदान घेण्यात आले आहे। माढा विधानसभेमध्ये अभिजित यांची जोरदार चर्चा चालू आहे की ते निवडणूक लढवणार आहेत, निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत, त्यांच्या गावभेटी दररोज चालू आहेत आणि महाविकास आघाडीकडून तिकीट घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत। काय तुम्हाला वाटतंय की अभिजित पाटील माढा विधानसभेमधून निवडणूक जिंकू शकतात बबनदादा यांच्या विरोधामध्ये? 100% अभिजित बाबा या माढा मतदारसंघातून निवडणूक तर लढवणारच आहेत, परंतु या मतदारसंघातलं पाठीमागचा अनुभव पाहता विद्यमान आमदार असलेले आणि या मतदारसंघातली जी महत्वाची कामं असतात ती त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही, त्यामुळे या मतदारसंघाला बदल हवाय आणि असं विजन असलेला नेता अभिजित आबा पाटील आहेत। त्यामुळे या मतदारसंघात ते कुठल्याही पक्षाकडून जरी उभा राहिले आबा हाच पक्ष या माढा मतदारसंघात एक ब्रँड तयार झाला आहे, त्यामुळे आबा या मतदारसंघात उभाही राहणार आणि निवडूनही नक्की येणार। महाराष्ट्राचा आणि माढा विधानसभेचा विचार करता या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब का फडणवीस? आता महाराष्ट्राचा या सगळ्या गोष्टीचा विचार करता हा तुम्ही विचारलेला प्रश्न तसा पडतला आहे, परंतु आबांनी जे ठरवतील त्याच्या मागे या मतदारसंघातली जनता जातील। आबा जो निर्णय घेतील कुठलाही निर्णय या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने त्याच्या पाठीमागे या मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून ते इच्छुक आहेत। जर महाविकास आघाडीनं शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तिकीट नाकारलं आणि बबनरावजी शिंदे यांचे जे चिरंजीव आहेत रणजित शिंदे यांना जर तिकीट दिलं तर जे माढा विधानसभेतील जी जनता आहे या आबांच्या पाठी राहील का रणजित शिंदे यांच्या पाठीमागे राहील? मी अगोदरच तुम्हाला सांगितलं माढा या मतदारसंघातील जनता अभिजित पाटील हाच आमचा पक्ष म्हणून त्यांच्या पाठीमागे उभा। आम्हाला जर कुठल्या पक्षाने जरी उमेदवारी जरी नाही दिली तरी अभिजित पाटील उभा राहिल्यानंतर या मतदारसंघातील सर्व जनता आबा हाच आमचा पक्ष म्हणून त्यांच्या पाठीमागे सक्षमपणे उभा राहतात। तुमच्या मतदारसंघामध्ये आता जे तुमचे विद्यमान आमदार आहेत बबनरावजी शिंदे, तुमच्या मतदारसंघामध्ये एकंदरीत सध्याच्या घडीला कुठल्या कुठल्या समस्या आहेत? सगळ्या समस्या तुमच्या सुटलेल्या आहेत। या मतदारसंघातल्या आमदार साहेबांनी तात्पुरती सेवा दिलेली आहे, जी शेतकऱ्याच्या जीवनाशी निगडीत सेवा असते। शेतकऱ्याला काय लागतं याच्याबद्दल त्यांचं दुर्लक्ष आहे, म्हणून सगळे माढा मतदारसंघातली तरुण पिढी ही अभिजित पाटील हा शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याचा आमदार एकदा या महाराष्ट्रामध्ये करून दावण्यासाठी माढा तालुक्यातल्या शेतकरी तरुण वर्गानं या ठिकाणी अतिशय प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहेत। म्हणूनच या मतदारसंघामध्ये कुस्तीचं मैदान आणि शेतकऱ्याच्या निगडीशी जीवनाशी संबंध असणारी बैलगाडी ओपन शर्यती ही या तरुणांच्या मागणीनुसार आबाने या ठिकाणी केलेल्या आणि यामध्ये माढा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी सामील झालेला आहे, कारण शेतकऱ्याचं पोर काय करू शकतं ही दावण्यासाठी या ठिकाणी ओपन बैलगाडी शर्यती अभिजित पाटील मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केलेली आहे। बबनदादा शिंदे जे आहेत ते म्हणत आहेत की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ऊसाला भाव जो देणारा कारखाना आहे तो केवळ आमचा कारखाना आहे। काय वाटतंय तुम्हाला नेमकं? त्यांचं म्हणणं पूर्ण चुकीचं आहे, कारण त्यांनी काटा मारलेला आहे म्हणून त्यांनी दर दिलेला आहे, पण अभिजित पाटलानं गेल्या 2 वर्षामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये जाहीर आव्हान केलं की काटा कुठेही करून आणा आणि पंढरपूर तालुक्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यात 2500 रुपये 2 वर्ष बंद असणाऱ्या कारखान्याला 2500 रुपये दर दिला। गेल्या वर्षी 3000 दिला आणि येणाऱ्या सीझनचा 3500चा धक्का दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातला शेतकरी संपूर्ण अभिजित पाटलाच्या मागे उभा आहे। अभिजित आबा पाटील हे शेतकऱ्याचं नेतृत्व आहे, हा कुठल्याही मतदारसंघात उभा राहू द्या त्या ठिकाणी प्रचंड मतानं सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही विधानसभेला तालुक्यात उभा राहू द्या अभिजित पाटील हॅट्रिक करणार।
विकास कामं कोणती कोणती केलेली आहेत विद्यमान आमदारांनी तुमच्या भागामध्ये? विद्यमान आमदारांनी कामं ही तात्पुरती केलेली आहेत. स्वतःच्या पाहुण्या रावळ्याचं राजकारण केलेलं आहे. गोरगरीब जनतेचं शेतकऱ्याचं त्याने काही भलं केलेलं नाही, पाहुण्या रावळ्याचं भलं केलं.